तर भावांनो, आज होता आपला पेपर, तो पण डिप्लोमाचा, तो पण लास्ट पेपर होता. सगळे पेपर झालते. आधी हॉल तिकीट घेतलं ना, कामरात लात घालून आपल्या हॉलच्या बाहेर काढते जर हॉल तिकीट नसलं तर. मग घेतलं मंगळसूत्र, त्यानं तर असतं लोडणं, ती म्हणजे ती कळ आता मराठी माणसाला काय ती आपल्या साहित्याला गरज नाही ह्याची, पण तरी पण चाललंय थोडंफार म्हणलं घ्यावं म्हणावं, लिहायचं बीचं काय असतं. आता जाऊन नसते डायरेक्ट बोर्ड झाली, तर आता विषय टॉपचा आहे. हा ब्लॉग केला तर शूट आपण 21 तारखेला आणि अपलोड करतो 27 तारखेला. म्हणजे बघा किती टायमिंग आहे, ती शेड्यूल आहे आपलं खतरनाक. गाठ होतं जाताना सरळ गाठच खाणून ठेवलं, आम्ही रोड कसला बेकार झालाय. पेपर आपला झालता त्यामुळे आधी पाणी पिलो, जीव आला. तर काय होती ती आता त्यालाच माहिती, जीव तपासणारे त्याला कळेल. आले भाऊ काय लिहून गेला, मला काय समजा नाही, ह्याला कसं समजत असं काय माहित. त्यामुळे आपलं उर केलं निघावं म्हणलं. आता गार तर लागत होतं, त्यामुळे म्हणलं चहा पिऊन गार हृदय गरम करावा. गार लागते आता सध्या परिस्थिती. तुमच्याकडे गार आहे का नाही सांगा कमेंटमध्ये. मग घ्यावं म्हणलं हुडी, पण आपल्या काय जसा रंग पाहिजे तसं काय बेटा ना, लय पैसा होता आपल्याकडं. म्हणले गार लागते मला डायरेक्ट हुडीनीच. त्याचं जाऊन द्या, निघावं म्हणलं आता घरी. उशीर तर चालतं, आष्टीतच आम्हाला 7 वाजले होते आणि अजून मुगगावला जायचे. त्यामुळे आधी डोक्याला बिकाल पॅक बांधून घेतलं. भाऊ 8 वाजले गावाकडे यायला, लय गार वाटलं. आणि बघा कसं आणले आणि डबड यो कसा आहे जाळ शेकायला. भावानं इज्जत द्या, हो लय बेकार आहे. कसा वाटला ब्लॉग आवडला असं लाईक शेअर सबस्क्राईब करा. भावाला इज्जत द्या. धन्यवाद.